सुंदर ते ध्यान, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवोनिया. तुळसी आरगळा काशी पितांबर, आवडे निरंतर याचे ध्यान. मकर कुंडले तळपते श्रवणी, मकर कुंडले तळपते श्रवणी, कंठी कौस्तुभा मणी विराजतो. तुळसी हार गळा काची पितांबर, आवडे निरंतर याचे ध्यान. तुका म्हणे माझे हेची सर्व चूका, पायीण श्रीमुख आवडीने. तुळसी आरगळा काशी पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. पांडुरंगा करू प्रतापमान
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कटे विस्तारो बाबाजी सद्गुरु दास जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंद श्री चरण श्री सद्गुरूंची ते नमस्कारोणी आता समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभं जगननीत पाणी मंडनान मंडनाना तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदयदवलासं विठ्ठलं चिन्तयामि ओम नमो ज्ञानेश्वराय करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः मदर दई सद्गुरु जे तारिलो संसार पुरो मनोणे विशेषी अत्यादरो विवेकावरी जैसे डोळे अंजन भेटे तरी का सुटे सुंदर ते ध्यान उभे विटेवरे करकटेवरे ठेवूनिया तुळशी हार गळा काचे पितांबर आवळी निरंतर येते ध्यान प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग देहू निवासी महावैष्णव जगद्गुरु तुकोबाराय यांचा सर्वांच्याच पाठातला कोणाला पाठ नाही हा अभंग जो भजनात बसतो त्याला हा अभंग पाठच आहे असं गृहीत धरतो तुकोबाराय यांनी या अभंगाद्वारे देवाचं वर्णन केलेलं आहे देव कसा आहे सुंदर ध्यान आहे कर कट्यावर आहे सुंदर ते ध्यान उभे विटेवर उभा राहिलेला आहे कर कटेवर आहे आणि तुळशीचा हार गळ्यात आहे आणि आवडे निरंतर हेची ध्यान आहे जो भक्त आलेला ना त्याच्याकडे न्याळून पाहून त्याचं ध्यान आहे त्याच्याबरोबर का
मकर कुंडले. तर मकर काय, कुंडले काय, कुंडले कसे ते याचं सविस्तर विवेचन पाहायचं आहे आपल्याला. तळपती श्रवणी आणि कंठी कौस्तुभमणी विराजतो. तुळशी हार गळा काशे पितांबर आवडे निरंतर हेचिया. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. तुकोबाराय म्हणतात ह्याच्यातच तुम्हाला सर्व सुख मिळते. निस्त सुख नाही, सर्व सुख. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख आणि पाहिन श्री मुखावरी. एकदा त्या देवाला पाहिलं ना बुवा की मला एवढा आनंद होतोय. तुकोबाराय म्हणतात कारण तुकोबाराय यांनी त्यांच्या सुटसुटीत सोप्या भाषेमध्ये देवाचं वर्णन केलेलं आहे आणि ते वर्णन आता आपणाला आज आपल्या भाषेमध्ये करायचं आहे. का थोडी रूपरेषा देणं गरजेचं आहे. वक्त्याचं कर्तव्य ते या आपल्या मंदिरामध्ये विठ्ठल रुक्माई मंदिर हरिहर स्वर हरिहरेश्वर शिव मंदिर, हनुमंतरायांचं मंदिर. मला वाटतं गेल्या वर्षी बी आपली या दिवशी सेवा झाली आणि याही वर्षी या आपल्या शिक्षक कॉलनी भजनी मंडळ तथा सर्वजण राहणारे या नगरीमध्ये या कॉलनीमध्ये या सर्वांनी मिळून या कार्यक्रमाचं आयोजन केलं. त्यांना सगळ्यांना धन्यवाद देतो आणि सर्वजण माझ्या पुढे बसलेले आहेत ते कसे आहेत. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा अर्चित से भक्ती, मनोनी बोल दरे गंगावती, स्वीकाराल की. सर्वजण महेशाच्या मूर्ती आहेत आणि मी दुबळा अर्चितसे भक्ती, मनोनी बोल दरी गंगावती, तरीच स्वीकाराल की. म्हणून आता या अभंगाकडे आपल्याला यायचं आहे. तुकोबारायांनी हा अभंग का लिहिला, त्यांना या अभंगाची आठवण कशामुळे झाली, उगवत नाही आठवण. कुठंतरी काहीतरी समोर यावं लागतं. काय समोर आलं, त्यांच्या समोर पुंडलिक रायाचं प्रकरण समोर आलं. पुंडलिक रायाचं काय प्रकरण होतं ते सांगणं गरजेचं आहे. पुंडलिक रायाची आई वडील जानू महाराज हे त्यांचे वडील होते आणि मुक्ताई त्यांची आई होती. त्यांना मुक्ताई म्हणायचं किंवा कधी कुणी सत्यवती पण म्हणायचं. असं सुंदर अशा
त्या कुटुंबामध्ये राहत होत. असं सुंदर जोडप, सुखी संसार, सुखी संसारामध्ये आणखी सुखाची भर पडली. मुलगा झाला, मुलगा झाला कुंडली, दैदिप्यमान, स्वरूपवान, सुंदर असा मुलगा पोटी आला. मुलाचं कितीतरी कौतुक वाटायचं. प्रत्येक जण आपल्या मुलाला लय लाडाकोडात सांभाळतो. बुवा, खूप लोक लाडाकोडामध्ये सांभाळतात. तसे त्यांनी सांभाळलं. लहानाचं मोठं केलं आणि मोठं करून पुंडलिकराय मोठे झाले ना. आता मग मोठं झाल्यावर काय करावं लागतंय? दोनाचं चार केलं. पण ती मावशी लईच मिळायला की बाबा कान फुक्या, लईच भारी मिळाल्या. सारखं कानातच बोलायच्या. त्यांच्या कानात भरून 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 अगदी, कारण जे चुकीचं असतंय ते लय लवकर पटत असतंय. लटका असतंय ते लवकर पटत या. जे खोट असतंय ते लय लवकर पटत आहे. म्हणून अशा पद्धतीनं मालकाला भरून भरून बाजूला करायचा प्रयत्न केला. दोघही पती पत्नी बेजार झाले. काय करावं की बुवा म्हणले. एके दिवशी पत्नीच्या डोक्यात आलं, अहो म्हणले आपण काय करू, यांना कशाला अडथळा म्हणले. आपला जोगवा मागत 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 भीक मागत मागत भिक्षा मागत मागत आपण जाऊ म्हणले काशीला. कुठून? पंढरपूरहून. पंढरपूरहून ते काशीला निघाले. आणि काशीला निघाल्यानंतर याच्या बी डोक्यात आलं ना. त्यांनी सांगितलं मुलाला, बाबा आम्ही आता दर मुक्काम करीत आणि आता काशीला जातो. उद्या आम्ही निघणार सकाळी लवकर पहाटे. बरं ठीक आहे म्हणले. यालाही वाटलं बरी पिढा चालली. पण कसं असतंय, त्यांच्या डोक्यात आलं. ते गेले पुढे जरा. दोघांनी 2 घोडे घेतले. काय घेतले? घोडे. घोड्यावर स्वार झाले आणि घोड्यावर स्वार होऊन त्यांच्या माग निघाले. त्यांना गाठला. आता घोड्यावर गाठायला काय वेळ आहे. त्यांना गाठलं आणि त्यांना गाठून निघाले. हे दोघं जण नवरा बायको घोड्यावर आहेत. आता ते थकलेले दमाने चालायला लागले. हे दमाने चालले. मला खाली उतरला आणि गळ्याला दावी बांधली. बापाच्या गळ्याला दोरी, आई बापाच्या गळ्याला दोरी, बाईले खांद्यावरी पुंडलिक कासियाचा करी.
खांद्यावरी पुंडलिक तीर्थयात्रा करी पुंडलिक तीर्थयात्रा करी पुंडलिक तीर्थयात्रा करी. लावली दोघांच्याही गळ्याला द्वाऱ्या मारल्या आणि फर 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 ओढत निघाले. पण कसा असते, ज्याने देवाची सेवा केलेली आहे त्याच्या मागे देव उभा असतो. फर 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 ओढलं. संध्याकाळ झाली. आता रस्ता माहित नाही, कसं जायचं काय. पहिले आता सारखे डांबर रोड होते का पहिले त्या काळात. हे 13व्या शतकातली गोष्ट आहे. माऊलीच्या अगोदरची 11व्या शतकातली ही गोष्ट. आणि मग एका ठिकाणी त्यांचा मुक्काम पडला. आणि मुक्काम पडल्यावर काही दिवसांजवळ पण फक्त एक छोटीशी झोपडी आणि दाट झाड असलेली एक झोपडी दिसली. त्या झोपडीच्या दिशेने गेले तर एका ऋषीची झोपडी होती. त्यांना विचारलं. ते ऋषी होते कुक्कुट स्वामी. कोणते स्वामी होते? कुक्कुट स्वामी होते. त्या कुक्कुट स्वामीला विचारलं, ओ महाराज, विचारण्याची पद्धत सुद्धा रामबाची राजेशाही राम महाराज देशमुखी. महाराज, आम्हाला काशीला जायचंय, कुठून जावा, रस्ता कुठून आहे? ते म्हणले गिऱ्हाईक जरा कडक दिसते. ते म्हणले, हात जोडले. ते गिऱ्हाईक ओळखील. हे पहा म्हणले, मी कुठं काशीला जात नाही, वनारसीला जात नाही, गंगाला जात नाही, यमुनेला जात नाही, कुठंच जात नाही म्हणले. मी फक्त वा रे वा साधू बुवा, असले कुठे साधू बुवा असतात का? तुम्ही तर काहीच करी नाही गेला. तुम्हाला तर देव, काशीचे देव माहिती नाही. नाही वा म्हणले. मग तुम्ही कुणाला मानतात? कुठं देव आहे? हे काय माझे आई वडील माझे देव आहेत म्हणले. मधी झोपडीत टाकून बघितलं, मुंडक टाकून, तर वडिलाच्या ह्याला सगळ्या आळ्या झालेल्या. तेवढं बोलले, मध्ये गेले आणि हाताने त्या आळ्या काढायच्या, दुखावरल्या बाजूला टेकायच्या. आईचं नुसतं डोकं हे ते, म्हणजे सगळं. आता वयोवृद्ध झाल्यावर काय असतंय, तितकं वयोवृद्ध झालेले आई वडील मात्र त्यांची सेवा चालू. आई एका बिमारीनं त्रस्त आहे, वडील एका बिमारीनं त्रस्त आहेत. सेवा करू लागले. ह्यांनी पाहिलं डोकावून. तितक्यामध्ये 3 स्त्रिया तिथं आल्या. अशा काळ्या कुट्ट कपडे, त्यांच्या अंगावरल्या साड्या निस्त्या काळ्या 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 कुट्ट अशा प्रकारच्या साड्या त्यांच्या अंगावर. त्याने आल्यावर त्या तिघी बायांनी, महिलांनी हात जोडले. कुणाला? त्या कुक्कुट स्वामीला. आणि कुक्कुट स्वामीला हात जोडले. जोपर्यंत कुक्कुट स्वामी आतमध्ये होते तोपर्यंत त्या बाहेर उभे आल्या. खराटे हातात घेतले त्या 3 स्त्रियांनी आणि झाडून काढू लागल्या तिथं.
त्यांनी ते पूर्ण आश्रम झाडून काढला आणि झाडून त्यांनी कचरा भरून टाकला. तितक्यात कुकुट स्वामी बाहेर आले आणि कुकुट स्वामीचं त्यांनी लोटांगण घालून दर्शन घेतलं. दर्शन घेतल्या बरोबर इतक्या रूपवान स्त्रिया झाल्या, इतक्या निर्मळ झाल्या. मोठ्याला आश्चर्य वाटलं पुंडलिक रायाला. अरे बापरे, कस काय झालं गवा? गेले कुकुट स्वामी ह्याच्याकडं, त्या स्त्रियाकडं. पुंडलिक राय म्हणले, तुम्ही आलात तेव्हा नुसत्या कळ्यात सर दिसत होता, आणि आता कस काय बदल झाला तुमच्यात? काय सांगा बाबा तुम्हाला, मी सांगितल्याशिवाय जाऊन देणार नाही मला. हे पहा, आम्ही तिघी जणी गंगा, यमुना आणि सरस्वती ह्या तिघी जणी नद्या. तुमच्यासारखे पापी आले, पापी आले आणि पाप्याने येऊन आमचे स्नान करायचं आणि त्यांचं सगळं पाप आमच्या पाण्यात मिसळायचं. आम्ही ते ग्रहण करायचं आणि या कुकुट स्वामीकडे येऊन आम्ही उद्धरून पुन्हा परत जायचं, पुन्हा महिन्याला यायचं. म्हणजे असे पापाचे ओझे, आम्ही तुमच्यासारखेचे पापाचे ओझे वाहतो म्हणले. असं म्हणले, पण आश्चर्य झालं ना, कारण काळ्या खुट्ट दिसणाऱ्या स्त्रिया एकदम गोऱ्या पान दिसू लागल्या. तटकून उठून उभा राहिला आणि पुंडलिक रायानं आपल्या डोळ्यानं आई वडिलाची सेवा करायला लागलेले कुकुट स्वामीचं पाहिलं होतं आणि त्या स्त्रियांचं बघितल्या बरोबर लोटांगण घातलं कुकुट स्वामीच्या पायावर. आणि कारण कसं, आपली चूक ही आपल्याला कळाली, आपली चूक आपल्याला कळाली आणि कळून जर सन्मार्गाला जर लागला तर त्याचा निश्चितच उद्धार झाला असं म्हणायला हरकत नाही. मग त्याने ते उद्धार पाया पडला. आई वडिलांना एका घोड्यावर बसवला. ते दोघं नवरा बायको एका घोड्यावर बसले आणि सरळ पंढरपूरला आले. वाळवंटामध्ये झोपडी तयार केली. त्या झोपडीमध्ये आई वडिलांना झोपवलं आणि त्यांची सेवा पुंडलिक राया करू लागले. किती सेवा करू लागले. सेवा करीन मनोभावे, सेवा करीन मनोभावे, सेवा करीन मनोभावे, सेवा करीन माझे मन गोविंदी रंगले, रंगले रंगले ओ पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणवे दिले. असा हे जे असणारे मनोभावातून सेवा करतात माणसं. पण काय, तीन सेवेचे प्रकार आहेत. तीन प्रकाराने सेवा करायला लागते. कायिक सेवा, काया म्हणजे शरीर, शरीरानं
घालीन लोटांगण वंदीन चरण आणि डोळ्यान पाहिन रूप तुझे. याला कायेन सेवा म्हणतात. आपण तर पायातलं सुद्धा काढीत नाही, नुसतं असं करतो, टाचवणी करतो. अगदी देवाचं दर्शन घेत असताना फक्त आता वारीतल्या माणसालाच विचारायचं काम आहे, कसं आहे ती, कसं लोटांगण घालावं लागतंय, कसं लोळा लागतंय, कसं चिखलातला आनंद घ्यावा लागतोय. हे लय महत्वाचा कार्यक्रम आहे. म्हणून काय वाचन, वाचन म्हणजे घेई 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 नाम घ्यायचं, पण किती दीन रजनी हाची धंदा आणि गोविंदाचे गोविंदासनी गोविंद शेणी गोविंद त्या म्हणे मैसलाची. मग सारखं नाव, नाव किती घ्यायचं. तुका म्हणे आली आणि जिवे न उरेची वेगळी. किती घ्यायचं. वाल्याचा वाल्मिक कोळी, वाल्मिक कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला, तितकं नाव घ्यायचं. म्हणून काया वाचानी आणि अंतकरणातून घ्यायचं. तसं अंतकरणातून नाव घ्यायला सुरुवात केली. पण एके दिवशी वृंदावनामध्ये श्रीकृष्ण परमात्मा बसलेले होते वृंदावनात. आणि उगाचच ख्याल आली न गड्याला. लहानपण आठवलं. कुणाला. श्रीकृष्णाला लहानपण आठवलं. आणि ते म्हणला, मी पहिला राधे बरोबर लय खेळले बाबा. मला राधेची आठवण आली. राधा तर काय गेलेली होती, राधा नव्हती. पण ती आठवण केल्याबरोबर राधेला उपलब्ध व्हावं लागलं, कारण तो देव आहे. राधा उपलब्ध झाली आणि समोर आली. बरं आली तर ती आली भानावरच नाही. देखिला डोळा बैसला मनी आणि तो जीवननी उच्चारी. जीवात चढून बसलेला श्रीकृष्ण पाहिल्याबरोबर ती पळतच गेली की मांडीवर बसली. लहानपणी बसली तशी गेले. मांडीवर बसल्यावर आता कोण्या बाईला आवडल आपल्या नवऱ्याच्या मांडीवर दुसरी बाई बसलेली. हा अहो पिचकलीनं रुक्मिणी. देव बी भानावर नाही, ती राधा बी भानावर नाही. रुक्मिणी गेली बघायली बघायली, जवळ गेली. राग आला तिला. तना 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 सगळं ते बाहेर रुसली. तिथं ती रुसली वृंदावनात. ती दिंडीर वनातच येऊन थांबली. कुठे. वृंदावन, दिल्लीच्या जवळ. आणि तिथून रुक्मिणी आली दिंडीरवनात पंढरपूरला थांबली. दिंडीरवन कशाला म्हणतात, पंढरपुराला म्हणतात. तिथं येऊन थांबली.
ते दिवस गेला, दुसरा दिवस गेला आणि पुन्हा श्रीकृष्ण परमात्मा भानावर आले. अरे मी तर तिकडं घरी जेवायला बी गेलो नाही. बघत ते तर सगळं सुन सुन दिसायला लागले. घर सगळं सुन सुन दिसू लागलं. आणि मग पाहिलं रुक्मिणी सत्यभामाच्यात गेला. सत्यभामा होती ती बी बोल ना बरोबर. हा पुन्हा रुक्मिणी करत रुक्मिणी नाही म्हणले. आता अंतर्यामी पाहिलं. दिंडीरवनात गेली म्हणले. आता हुडकेत 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 पंढरपूरला आलं. कुणाला हुडकेत? रुक्मिणीला, बायकोला हुडकेत. अहो कुणी बी जाते. स्वामी बरोबर आहे का? पंढरीसी झाले आल्यानो संसारा. कुठे बसतच नाही. पुन्हा पुन्हा येते ते सांगतो. पुन्हा पुन्हा कुठे येते ते. मग आलं ना ते. आलं हुडकाय लागले. इकडे हुडकीत आहे, तिकडे हुडकीत आहे, तिकडे हुडकीत आहे. जसे प्रभू रामचंद्र सीतेला लक्ष्मण ते हुडकीत होते. हा झाडाला मिठ्या मारित होते. झाडाला कावटाळून सीते सीते करू करू वरडायचे. हा तस हे रुक्मिणी रुक्मिणी असं म्हणत 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 वाळवंटात गेले. तर पुंडलिक राया तिथं आपल्या आई वडिलाची सेवा करते. पाहिलं देव म्हणले पुंडलिका मी आलोय. तुला कुणी बोलिलं होतं म्हणले. होय तुला कुणी बोलिलं होतं? तू कसं काय आलात बिना बोलिलं? तुझं लागे येथे बोलाविले कोणी आणि प्रार्थिल्या वाचून आला शिका. तुझी याचनाच केली नाही, तुझी प्रार्थनाच केली नाही. तू आलास कसा इथं? आलो बाबा एका वेळाहून आलोय. कसा आलोय? एका वेळाहून आलेलो आहे मी. बरं 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 बरं. मग आता काय कर? मी माझ्या आई वडिलांच्या सेवेत आहे. इथं सगळी काशी या, इथं सर्व वृंदावन या, इथं पांडुरंग आहे, इथं सगळे यांच्या पशीत माझं असं त्यांनी सांगू लागलेलं आहे. मग आता मी काय करू? त्यानं काय केले तर जवळच एक वीट होती, हातात धरली आणि अशी महाग फेकली. काय कर म्हणले? या विटेवर उभा राहा आणि आलेल्या जड जीवाचा उद्धार कर असं सांगितलं. तेव्हापासून पांडुरंग परमात्मा त्या विठेवर उभा आहे. त्याचा नाव पांडुरंग. लय नाव तितके वेळ म्हणजे विवेचन करायला नावाची आपल्याला वेळ नाही, तेवढी वेळ पुरतच नाही. मग त्या विठेवर उभा राहिला. म्हणले कमरेवर हात ठेव आणि कसं उभा राहा? सोनचरण
समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. समचरण, माग नाही मोरी नाही काय नाही, दोन्ही पाय समोर असे धरले, हा? कमरेवर हात आणि नासागरी दृष्टी. इकडं पाहायचं नाही, इकडं पाहायचं नाही, नीट समोर आणि खाली, कोणाकडे बी पाहायचं नाही. सांगायला लागलो म्हणले तुला. नाविलाज झाला. रुक्मिणी सापडली. रुक्मिणी जवळ गेले की पांडुरंग परमात्मा किती माग सरायचं, जवळ गेले की माग सरायचं. रुसलेली. मग दुसऱ्या बाया यायच्या म्हणायच्या, रुक्मिणी अगं कसं बी केला तरी तुझा पती आहे तो, हा? तू असं करू नको की, रुसू नको ना. हा हाय का बघ पाठ. रुक्मिणी